तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हरे कृष्ण. आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की कित्येक जणाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मी एवढं देवाची भक्ती करतो, पूजा अर्चना करतो, भगवंतांचं एवढं नामजप करतो, पण माझ्या वाटेला हय संघर्ष का आणि माझ्या वाटेला एवढं दुःख का? असा जर प्रश्न तुमचा पण असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर एक चांगल्या रीतीनं भेटून जाईल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानसं कमेंट करून जा. भगवद्गीतेमध्ये अर्जुनी हाच प्रश्न स्वतःसमोर श्रीकृष्ण उभे आहेत. तर त्यांना हा प्रश्न अर्जुन विचारतो. मग कृष्ण अर्जुनाला काय सांगतात माहिती आहे का? हे अर्जुन, सुख आणि दुःख हे येत जात असतात. याचा अर्थ असा की सुख दुःख हे थंडी आणि उष्णतेसारखं असतं. ते कायमच नसतं, ते येत आणि जात असतं. पण आपण काय करतो माहिती आहे का? सुख आलं की म्हणतो देव खूप चांगला आहे आणि दुःख आलं की म्हणतो देवा माझी काय एवढी परीक्षा घेत आहे आणि मला काय एवढं शिक्षा देत आहे. असे आपली एक माणसाची वृत्ती आहे, असं आपण देवाला म्हणतो. पण भगवद्गीता स्पष्ट सांगते, देव आपल्याला शिक्षा देत नाही, देव आपल्याला घडवत असतो. जसं सोनं अगीत तापवल्याशिवाय ते शुद्ध होत नाही, तसंच माणूसही संघर्षाशिवाय बनू शकत नाही, असं आपल्याला भगवद्गीता स्पष्ट सांगते. आज आपण स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा, की आपण देवाला आठवतो की फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण देवाला आठवतो आणि देवाची पूजा करतो, देवाची अर्चना करतो. हा एक स्वतःला सर्वजण प्रश्न विचारा. त्याच्यामधूनच तुम्हाला एक उत्तर भेटून जाईल. संकटात देव हवा, सुखात देव विसरतो आणि मग दुःख आले की देवावरती राग करतो. अशी एक आपली माणसाची वृत्ती आहे. पण ही वृत्ती आपल्याला दूर करून देवावरती बॅलन्स, म्हणजे सुख आणि दुःख आलं तरी पण आपल्याला देवावरती एक विश्वास ठेवायचा आहे. मग कृष्ण अर्जुनाला पुढे काय सांगतात? इथे पण अध्याय दुसऱ्या मधला हा 47वा श्लोक आहे. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फले हि तुर्भो ते सांगून स्व कर्मण्य. अध्याय दुसरा मधला हा 47वा श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. आपण कर्म करतो पण लगेच फळ अपेक्षित ठेवतो आणि फळ मिळालं नाही की आपलं मन लगेच खचतं. पण श्रीकृष्ण जसं अर्जुनाला सांगतात तसं आपण अर्जुनहून श्रीकृष्णाची ही वाणी ऐकली पाहिजे, की आपला अधिकार फक्त कर्मावरती असला पाहिजे, ना की फळावरती. कारण फळ देणं हे भगवंतांच्या हातामध्ये आहे, ना की आपल्या हातामध्ये. आणि तसेच स्वामी समर्थही सांगतात, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." पण स्वामी कधीही असं म्हणत नाहीत, की "मी तुला त्रास देणार नाही." कारण माणसाला त्रास आणि संघर्ष असला तरच याच्यामधून माणूस बनतो आणि माणूस याच्यामधूनच खूप काही शिकतो, असं स्वामींना पण इथे सांगायचं आहे. आणि याच्यामधूनच त्यांची श्रद्धा, आपली श्रद्धा तपासली जाते. म्हणून स्वामी असं म्हणतात, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." पण ते असं कधीही म्हणत नाही, की "मी तुला त्रास वगैरे देणार नाही" म्हणून. कारण याच्यामधूनच एक भक्ताची आणि आपली एक श्रद्धा याच्यामधूनच तपासली जाते. हीच एक भगवंतांची एक परीक्षा असते, असं आपण समजू. आज तुमचं आयुष्य जर कठीण चाललं असेल, तर स्वतःला कमी समजू नका. दुःख म्हणजे शिक्षण आहे. दुःख म्हणजे एक दिशा आहे. जे आपल्याला मोडत नाही, तर ते आपल्याला घडवत असते. आज एक प्रार्थना सर्वांनी करा. देवा मला सुख दे, असं नाही, तर देवा मला एक समज दे, जेणेकरून की मी सुखा-दुःखात तुझ्यावरती माझा एक विश्वास असेल आणि दुःख आलं की मी खचून जाणार नाही आणि सुख आलं की मी तुला विसरणार नाही. असं एक सर्वांनी एक देवाकडे एक प्रार्थना करा. जेणेकरून आपला हा विश्वास देवावरती कायम राहील. आणि जर हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला थोडाही जर स्पर्श केला असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर भेटलं असेल, तर कृपया करून हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हरे कृष्णा आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ज्या व्यक्तीला ह्या व्हिडिओची गरज आहे, त्या व्यक्तीला अ, हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा. आणि जर शेवटी पुन्हाच एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ, हरे कृष्णा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच छान छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना पुन्हाच एकदा श्री स्वामी समर्थांनी हरे कृष्ण.